जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 असेल, 2017 असेल आणि 2025 ची जी काही पदभरती सध्या सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अधिवेशन सध्या सुरू होतं, हिवाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणि जे काही शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या लक्षवेधी सध्या बघा त्या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या आणि त्याच्यावरती जे संबंधित जे काही मंत्री महोदय असेल तर त्यांनी उत्तरं देखील सध्या बघा दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे जे काही पोस्ट संदर्भात वेकेन्सी येत असते, त्याच्यामध्ये विषय शिक्षकाची वेकेन्सी देखील सध्या होत असते. आता ह्याच्यामध्ये विषय शिक्षक जे असतात तर ते आपल्याला माहिती आहे की 6वी ते 8वी, त्यानंतर 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी हे जे सध्या बघा गट आहे, वर्ग आहे, तर त्या ठिकाणी विषय शिक्षक सध्या बघा त्या ठिकाणी होत असतो. आता विषयामध्ये जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये भाषा विषयाच्या ह्या ठिकाणी वेकेन्सी येत असते. त्यानंतर भाषानंतर ह्या ठिकाणी सामाजिक शास्त्राची जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी येत असते. त्यानंतर गणित विज्ञान संदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि जर पुढे आपण विचार केला 9 ते 10 किंवा या ठिकाणी 11वी ते 12वीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही स्पेशल विषय असतात तर त्या स्पेशल विषयामध्ये सध्या या ठिकाणी आर्ट सेक्शनमधले, सायन्स सेक्शनमधले आणि कॉमर्स सेक्शनमधले जे विषय असतात तर त्या विषयाची वेकेन्सी पाहायला मिळते. त्यानंतर विशेष शिक्षकांच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील सध्या बघा आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत पाहायला मिळतील. आता ह्याच्यामध्ये सर्वात एक महत्त्वाचा जो घटक होता तो म्हणजे भाषा शिक्षण जे आहे, म्हणजे या ठिकाणी बघा भाषा विषयासंदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी डायरेक्ट भाषा विषय अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाहिरातमध्ये नमूद करून येत असते. आता ह्याच्यामध्ये भाषा जी काही सध्या वेकेन्सी असते त्याच्यामध्ये बघा 3 भाषा देण्यात येतात. पहिली म्हणजे मराठी भाषा, दुसरी जी आहे तर ती इंग्रजी भाषा आणि तिसरी जी आहे तर ती हिंदी भाषा. अशा पद्धतीने ह्या भाषेमध्ये 3 ज्या काही सध्या बघा मुख्य ज्या महाराष्ट्रामधल्या ज्या सध्या बघा भाषा आहेत तर त्या इन्क्लूड असतात. आता ह्याच्यामध्ये जेव्हा वेकेन्सी येत असते त्या वेकेन्सीमध्ये आपल्याला माहिती आहे की माध्यम जे आहे तर ती माध्यम देखील महत्त्वाचं या ठिकाणी ठरत असतं. आता जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मराठी माध्यमची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी पाहायला मिळते. त्यानंतर इंग्रजी माध्यमाची देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते. उर्दू माध्यमाची देखील वेकेन्सी पाहायला मिळते. त्यानंतर कन्नड असेल, तामिळ असेल, हे जे वेगवेगळे माध्यम आहेत त्यांची देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला या ठिकाणी बघा मिळत असते. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही विषय आहे तो म्हणजे इंग्रजी जो काही विषय आहे तर त्या इंग्रजी विषयासंदर्भात जी अर्हता नेमकी लागते आहे तर ती नेमकी या ठिकाणी मागच्या भरतीप्रमाणे सध्या इंग्रजी विषयामध्ये जो उमेदवार आहे तर तो त्या ठिकाणी क्वालिफाय सध्या बघा झालेला पाहिजे. त्याचं जे काही माध्यम असेल किंवा त्यांचं जे शिक्षण असेल या ठिकाणी डिग्री संदर्भात तर ते देखील इंग्रजी स्पेशलायझेशनमध्ये सध्या बघा होणं गरजेचं होतं. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा एक जो मुद्दा आहे तर तो म्हणजे या ठिकाणी राज्यातील ज्या मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी अध्यापनाचा जो काही इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवाराची निवड करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जो एक मुद्दा आहे तर तो मुद्दा बघा उपस्थित करण्यात आला होता. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी एक लक्षवेधीमध्ये जे उत्तर आहे तर ते उत्तर या ठिकाणी बघा मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की राज्यातील मराठी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या किंवा इंग्रजी ह्या ठिकाणी अध्यापनासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवाराची निवड करण्याबाबत अशा पद्धतीने हा मुद्दा सध्या बघा इथं घेतलेला होता. आता हा मुद्दा श्री सचिन अहिरे सर आहेत, साहेब आहे, तर त्यांनी बघा या ठिकाणी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री सध्या बघा त्यांना विचारलेला हा मुद्दा आहे आणि पुढील गोष्टीचा खुलासा करतील का अशा पद्धतीने इथं विचारला होता. आता नेमके मुद्दे काय होते तर या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे इथं बघा काय म्हटलेलं आहे की राज्यातील मराठी सेमी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी अध्यापनासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल असा शासनाने घेतलेल्या निर्णयास समन्वयक मराठी शाळा संस्थाचालक संघटना यांनी विरोध केला असून त्या बाबतीत निवेदने तक्रार माननीय शालेय शिक्षण मंत्री व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे नोव्हेंबर 2023 मध्ये सध्या बघा केले आहे. हे खरे आहे का अशा पद्धतीने पहिला प्रश्न होता. दुसरा जो आहे असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे, नसल्यास बघा विलंबाची कारणे काय अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही 3 सध्या प्रश्न आहे तर ते प्रश्न इथं उपस्थित केले आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे प्रश्न होते तर हे राज्यातील मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी अध्यापनासाठी जे काही इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार निवड करण्याबाबत असा महत्त्वाचा हा विषय होता. आता ह्याच्यामध्ये जे काही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनी
सध्या बघा इथं जे उत्तर आहे तर ते उत्तर देखील दिलेलं आहे. आता ते नेमकं काय आहे तर इथं बघा काय म्हटलेलं आहे की शासन निर्णय जो आहे 1 व 2 दिनांक 7/2/2019 अन्वये मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी अध्यापनासाठी इयत्ता 6वी व 8वी करिता संबंधित विषयातून पदवी उत्तीर्ण व सामान्य पदवी परीक्षा संबंधित विषयातून 50% गुणासह उत्तीर्ण आवश्यक असल्याबाबतची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच शासन निर्णय जो आहे दिनांक 19/6/2013 मधील सेमी इंग्रजी माध्यमाच्या सुरू केलेल्या तुकडीवर व्यावसायिक शिक्षण जे आहे डी.एड किंवा बी.एड इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या शासनाच्या निर्णयास संस्था चालक व काही संघटनांनी याचा विरोध केला होता. तर ह्याच्यात बघा इंग्रजी हा जो विषय आहे तर हा भाषा विषय असल्याने त्यास इतर भाषिक शिक्षकापेक्षा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्या शिक्षकाची जास्त आवश्यकता आहे. जेणेकरून इंग्रजी भाषा म्हणून हा विषय विद्यार्थ्यांना आत्मसात करणे सोयीचे ठरेल यास्तव सदरची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मधील तज्ज्ञामार्फत परिपूर्ण अभ्यास करून विहित करण्यात येते. या सर्व बाबी विचारात घेता सदरच्या अर्हतेमध्ये बदल करणे बघा ह्या ठिकाणी संयुक्तिक ठरणार नाही अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलं आहे. म्हणजे एकंदरीत जो काही विषय होता की जे सध्या इंग्रजी सध्या जो काही विषय आहे तर त्या विषयाच्या अनुषंगाने जी काही वेकेन्सी येते तर ती वेकेन्सीवर नेमकं कोणते उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी निवडीसाठी पात्र असणार तर त्या अनुषंगाने इथे जो काही शासन निर्णय होता 1/7/2019 अन्वये मराठी व इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी अध्यापनासाठी इयत्ता 6वी आणि 8वी करिता संबंधित विषयातून पदवी उत्तीर्ण व सामान्य पदवी परीक्षा संबंधित विषयातून 50% गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याची बाब तरतूद करण्यात त्या ठिकाणी बघा आली होती. त्याच्यानुसार जे काही इंग्रजी माध्यमाचे जे सध्या इंग्रजी विषय घेऊन असलेले उमेदवार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी पात्र सध्या समजण्यात आलं होतं. तसाच जो एक निर्णय आहे तो म्हणजे शासन निर्णय 19/6/2013 मध्ये काय म्हटलेलं होतं की जे सेमी माध्यमाच्या शाळा आहे म्हणजे जे इंग्रजी सेमी माध्यमाच्या शाळा सध्या सुरू केलेल्या तुकडीवर व्यावसायिक शिक्षण जे आहे तर ते म्हणजे या ठिकाणी तुमचं डी.एड किंवा बी.एड हे इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्याबाबत तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी दुसरा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की व्यावसायिक जे शिक्षण असेल म्हणजे तुमचं डी.एड असेल किंवा बी.एड असेल हे तुमचं इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी बघा केलेलं पाहिजे त्या ठिकाणी लागत होतं. अशा पद्धतीचं त्या जी आरमध्ये सध्या सांगितलेलं आहे. आणि असे जे उमेदवार आहे ज्यांचं इंग्रजी माध्यमातून डी.एड बी.एड झालेलं आहे तर हे उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत देखील सध्या बघा तरतूद होती. आणि ही तरतुदीच्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही शासन निर्णय सध्या इथं निर्गमित झाला होता त्याच्यावरती वेगवेगळे जे काही संस्था चालक संघटना असेल तर यांचा या ठिकाणी बघा विरोध होता. तर त्याच्यामध्ये इथं जो खुलासा होता की जो इंग्रजी भाषा जी विषय आहे म्हणजे या ठिकाणी इंग्रजी हा भाषा विषय असल्याने त्यात इतर भाषिक शिक्षकांपेक्षा जो इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्या शिक्षकाची जास्त आवश्यकता आहे अशा पद्धतीने इथं म्हटलेलं म्हणजे जे स्टेटमेंट आहे तर ते हे सध्या बघा देण्यात आले. जेणेकरून इंग्रजी भाषा म्हणून हा विषय विद्यार्थ्यांना आत्मसात करणे सोयीचे ठरेल. म्हणजे ज्या उमेदवाराची या ठिकाणी संबंधित जे काही त्यांची पदवी असेल त्या पदवीमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे सामान्य पदवी संबंधित विषयातून 50% गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक त्या ठिकाणी बघा असणार आहे. जेणेकरून जो काही इंग्रजीचा शिक्षक असेल तर तो त्या ठिकाणी संपूर्ण जे काही सध्या इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्या शिक्षकाची जास्त आवश्यकता आहे आणि जेणेकरून ही भाषा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आत्मसात करणे सोयीचे त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर कोणत्याही प्रकारचा बघा अर्थामध्ये या ठिकाणी बदल करणे संयुक्तिक ठरणार नाही. अशा पद्धतीने इंग्रजी संदर्भात जे काही उमेदवार आहे तर त्यांचं या ठिकाणी बघा ही एक महत्त्वाची स्टेटमेंट इथं देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे इंग्रजी भाषा विषयासंदर्भात तर त्यांची निवड अशा पद्धतीने हे जे 2 शासन निर्णय आहे तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला अवेलेबल आहे. हे एकदा सविस्तर वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे जी काही शिक्षक भरती 2025 मध्ये सध्या बघा होणार आहे त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील सध्या बघा त्या ठिकाणी असणार आहे. कारण इंग्रजी माध्यमाचं आपल्याला 2022 मध्ये देखील वेकेन्सी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जेव्हा प्रेफरन्स तुम्ही द्याल तर तेव्हा व्यवस्थित तुम्ही तुमच्या आहारतेप्रमाणे सध्या बघा प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे देखील गाईड करू. तर सध्या तरी ही महत्त्वाची जी काही इंग्रजी विषयाला अनुसरून इंग्रजी जे काही सेमी इंग्रजी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये
इंग्रजी अध्यापनासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवाराची निवड करण्याबाबत हा एक महत्त्वाचा इथं जो विषय आहे तर तो विषय सध्या बघा झालेला आहे. आता नेमकं पुढची प्रक्रिया या ठिकाणी बघा लवकरात लवकर मे बी सुरू होऊ शकते पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात. तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लक्षवेधी होती, त्याच्यावर दिलेलं हे एक महत्त्वाचं जो काही खुलासा आहे तर तो इथं करण्यात आला आहे. तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. हे महत्त्वाचे जे काही पत्रक आहे ते तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल होईल. तर सध्या महत्त्वाचा विषय होता. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.